इयत्ता 8वी विषय भूगोल भूमी उपयोजन या पाठाचा अभ्यास करूयात। मुलांनो, आपल्या घराचा जर आराखडा पाहिला तर स्वयंपाकघर, बाथरूम, अंगण, हॉल, बेडरूम प्रत्येकाची जागा ठरलेली असते आणि ती जागा ठरवून आपण घरात वावरत असतो। याचं काय बरं कारण असेल? तर घर अव्यवस्थित वाटू नये, घरात वावरताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी अशी घराची रचना केलेली असते। या वस्तूंची जागा काही दिवस जरी बदलली तरी आपला गोंधळ उडतो। आपल्या घरात उपलब्ध असलेली भूमी या विविध व्यवस्थांसाठी आपण वापरत असतो। भूमी उपयोजन म्हणजे काय ते पाहूयात। एखाद्या प्रदेशातील भूमीचा विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी केलेला वापर म्हणजे भूमी उपयोजन होय। भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियातून भूमी उपयोजनाचा आकृतिबंध तयार होतो। जसजशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तसतसा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत गेला। उदाहरणार्थ, खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते, सुपीक सपाट जमिनीत शेती केली जाते। अशा प्रकारे भूमीचा उपयोग केला जाऊ लागला। यावरून भूमी उपयोजनाचे प्रकार पडलेले आहेत। ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन हे भूमी उपयोजनाचे प्रकार आहेत। ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे। शेतीपूरक व्यवसायसुद्धा ग्रामीण भागात आढळतात। ग्रामीण वस्तीच्या स्थानांवर त्याचा परिणाम झालेला आढळतो। ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण पाहूयात। निवासी क्षेत्र, शेतजमीन, पडीक जमीन, वनजमीन, गायरान किंवा माळरान अशा प्रकारे ग्रामीण भूमी उपयोजनाचे वर्गीकरण केले जाते। निवासी क्षेत्राची माहिती घेऊयात। ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते, त्यामुळे लोकसंख्या विरळ असते। ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते। शेतजमिनीची माहिती घेऊयात। प्रत्यक्ष शेतीखाली असणारे क्षेत्र हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते। जमिनीचा मालकी हक्क व शेतीचे प्रकार यानुसार या क्षेत्राचे वर्गीकरण करता येते। पडीक जमीन, शेतजमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती पडीक जमीन असते। पडीक जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेतजमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत, त्याला चालू पड असे म्हणतात। वनजमीन, यामध्ये वनक्षेत्रातून लाकूड, डिंक, गवत इत्यादी वनोत्पादने मिळतात। सदर वनक्षेत्रात प्रामुख्याने मोठी झाडे, झुडपे, वनस्पती, वेली, गवत इत्यादी असतात। गायरान किंवा माळरान, गाव पंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते। ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते। फारच थोडी जमीन व्यक्तिगत मालकीची असते। नागरी भूमी उपयोजनाची माहिती घेऊयात। नागरी भागात लोकसंख्येचे दाट वितरण असते। नागरी भागातील भूमीचे विविध कारणांसाठी उपयोजन केले जाते। पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते। नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते। नागरी वस्त्यात भूमीचे उपयोजन वर्गीकरण पुढील प्रकारे करता येते। व्यावसायिक क्षेत्र, निवासी क्षेत्र, वाहतूक सुविधांचे क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, मनोरंजन सेवांचे क्षेत्र, मिश्र भूमी उपयोजन यामध्ये नागरी भूमी उपयोजनाचे वर्गीकरण केले जाते। व्यावसायिक क्षेत्र, शहराचा काही भाग केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो। या भागात दुकाने, बँका, कार्यालये यांचा प्रामुख्याने समावेश असतो। केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झाली आहे। निवासी क्षेत्र, यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो। लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा विस्तार नागरी भागात जास्त असतो। वाहतूक सुविधांचे क्षेत्र, वाहतुकीच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वापरण्यात येणारी शहरातील भूमी म्हणजे वाहतूक सुविधांचे क्षेत्र होय। रस्ते, लोहमार्ग, विमानतळ, पेट्रोल पंप, वाहनतळ, वाहन दुरुस्ती केंद्रे
इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध सेवांसाठी वापरण्यात येणारी शहरातील भूमी म्हणजे सार्वजनिक सेवांचे क्षेत्र होय. टपाल कार्यालये, पोलीस स्टेशन, शासकीय शाळा व रुग्णालये इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. मनोरंजन सेवांचे क्षेत्र. मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणारी शहरातील भूमी म्हणजे मनोरंजन सेवांचे क्षेत्र असणारी जागा. मैदाने, बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृह इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. मिश्र भूमी उपयोजन. विविध गरजा एकत्रितरित्या पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणारी शहरातील भूमी. उदाहरणार्थ निवासी क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र एकाच ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळते. संक्रमण प्रदेश व उपनगरे यांची माहिती घेऊयात. नागरी वस्त्या व ग्रामीण वस्त्या या दोन वस्त्यांदरम्यानचा प्रदेश म्हणजे संक्रमण प्रदेश होय. संक्रमण प्रदेशातील भूमी उपयोजन व सांस्कृतिक जीवन संमिश्र स्वरूपाचे असते. संक्रमण प्रदेशात कालांतराने नागरीकरण होते व त्यातून मुख्य नगराजवळ उपनगरे विकसित होतात. उदाहरणार्थ वांद्रे, भांडूप इत्यादी मुंबई शहरांची उपनगरे आहेत. नियोजित शहरे याविषयी माहिती घेऊयात. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण प्रक्रियेस चालना मिळाली. नागरीकरणामुळे होणाऱ्या लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरामुळे अनियोजित शहरांची समस्या निर्माण होऊ लागली. परिणामी नियोजित शहरांच्या निर्मितीची गरज निर्माण झाली. शहरांच्या उत्पत्तीपूर्वीच शहरातील भूमी उपयोजनाचा नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार विकसित केलेली शहरे म्हणजे नियोजित शहरे होय. उदाहरणार्थ दक्षिण कोरियातील सेऊल, स्वित्झर्लंडमधील झुरिच, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील वॉशिंग्टन DC, ब्राझीलमधील ब्राझिलिया, भारतातील चंदीगड व भुवनेश्वर. मुलांनो, इथे आपल्याला जपान व भारतातील भूमी उपयोजनाची विभाजित वर्तुळे दाखवली आहेत आणि त्याखाली काही प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूयात. 2 वर्तुळांपैकी पहिले वर्तुळ जपानमधील भूमी उपयोजन 2011 दाखवत आहे आणि भारतामधील भूमी उपयोजन 2011 सालातील दुसरे वर्तुळ माहिती दाखवत आहे. या दोन्ही वर्तुळांच्या खाली विविध रंग आपल्याला वर्तुळामध्ये तो रंग कशाविषयीची माहिती सांगत आहे याविषयीची माहिती देण्यात आली आहे. प्रश्न पहिला, कोणत्या देशात वनांखालील प्रदेशांची टक्केवारी जास्त आहे? इथे आपल्याला वनांचा रंग हिरवा दिसत आहे, अर्थात जपानमध्ये हिरवा रंग 68.5 दिसत आहे. म्हणजेच जपान देशात वनांखालील प्रदेशांची टक्केवारी जास्त आहे. पुढील प्रश्न, कृषीखालील जमिनीची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? कृषीखालील जमिनीची टक्केवारी भारत देशात जास्त दिसत आहे. पुढील प्रश्न, भारत व जपान यांची प्राकृतिक रचना व हवामान यांच्याशी संबंधित देशातील भूमी उपयोजनाची सांगड कशी घालाल? उत्तर, भारतात मैदानी प्रदेश तुलनेने अधिक असल्यामुळे व भारतातील सौम्य हवामानामुळे भारतात अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारतात निवास क्षेत्राचा विस्तार वाढत आहे व परिणामी वनक्षेत्राचा विस्तार कमी होत आहे. याउलट जपान देशाचा बराचसा प्रदेश पर्वतीय असल्यामुळे जपान देशात तुलनेने मर्यादित लोकसंख्या आहे. त्यामुळे जपान देशात वनक्षेत्राचे प्रमाण जास्त आहे. पुढील प्रश्न, भूमी उपयोजन व क्षेत्रीय विकास यांचा सहसंबंध शोधा. भारतात प्राथमिक क्षेत्राचा विकास म्हणजेच योगदान अधिक आहे. याउलट जपान देशात द्वितीयक व तृतीयक क्षेत्राचा विकास अधिक दिसत आहे. पुढील प्रश्न, जपानमध्ये कोणते भूमी उपयोजन आढळते? जपानमध्ये वनजमीन, शेतजमीन, माळरान व इतर उपयोग इत्यादी प्रकारचे भूमी उपयोजन आढळते. पुढील प्रश्न, भूमी उपयोजनाचा विचार करता दोन्ही देशातील भूमी उपयोजनावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी करा. उत्तर,
भूमी उपयोजनाचा विचार करता भारतात नैसर्गिक साधनसंपत्ती, हवामान, मृदा इत्यादी घटक परिणाम करतात. याउलट जपान देशात वाहतूक मार्ग, औद्योगिकरण, सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात. यावरून तुमच्या असे लक्षात आले असेल की विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे प्रमाण वेगवेगळे असते. जमिनीची मालकी व मालकी हक्काविषयी माहिती घेऊयात. सातबारा उताऱ्याविषयी माहिती घेऊयात. शासकीय अभिलेख महसूल विभागामार्फत दिले जाणारे नोंदणीकृत जमिनीविषयीची माहिती सांगणारे कागदपत्र म्हणजे सातबारा उतारा होय. गावनमुना 7 व गावनमुना 12 मिळून जमिनीविषयीचा दस्तऐवज तयार होतो, म्हणून त्यास सातबारा उतारा असे म्हणतात. जमीन व महसूल व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावातील तलाठ्याकडे गावनमुने असतात. सातबारा उताऱ्यातून मिळणारी माहिती पाहूयात. सातबारा उताऱ्यांचे विशिष्ट पद्धतीने वाचन केले असता भोगवटदार वर्ग, जमिनीवर लावण्यात आलेला कर, मालमत्तेचे इतर अधिकार धारण करणाऱ्यांची नावे, जमिनीवरील कर्जासंबंधीचे तपशील याविषयी सविस्तर माहिती मिळते. मिळकत पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड याविषयीची माहिती घेऊयात. नगर भूमापन विभागाद्वारे दिली जाणारी बिगर शेतजमीन असलेल्या नोंदणीकृत मालमत्तेविषयीची माहिती देणारी पत्रिका म्हणजे मिळकत पत्रिका होय. मिळकत पत्रिकेद्वारे सिटी सर्व्हे क्रमांक, प्लॉट क्रमांक, संबंधित बिगर शेतजमिनीवरील मालकी हक्क, संबंधित जमिनीचे क्षेत्रफळ, कराची रक्कम, वहिवाटीचे हक्क इत्यादी विषयी आपल्याला माहिती मिळते.